का मतलब कांग्रेस। काँग्रेस यानी मुसलमान और मुसलमान यानी काँग्रेस। मित्रांनो, हीच गोष्ट मी इतके दिवस, इतके महिने, इतके वर्ष तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। ही जी अवस्था आहे ना काँग्रेसची, ती आजची कालची नाही आहे। हेच ते वास्तव आहे। वास्तवावर बोलू काहीतरी। वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी गिरोस्कर। मित्रांनो, कालच मी शत्रुबोध ह्या विषयावरती चर्चा केलेली आहे आणि ते शत्रुबोध कसा असायला पाहिजे, कसा आपल्याला तो बोध होतो, त्याच्यामागे काय कारणं आहेत, त्याच्यामागे काय उपाययोजना आहेत, हे तुम्हाला मी सांगितलंच आहे। आज हे त्याच्याबद्दल मी उदाहरणं तुमच्यासमोर मांडणार आहे। शत्रुबोध। मित्रांनो, तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी जे आता नुकतंच एक वक्तव्य केलं रेवंत रेड्डी यांनी, ते वक्तव्य तुम्ही ऐकलंच असाल। नाही ऐकलं असेल तर तुम्ही ते ऐकून घ्या, मग आपण याच्यावरती चर्चा करू। जरा बघा, ऐका ते काय म्हणतायत, ते त्यांचे उद्देश काय, उद्दिष्ट काय हे समजून येईल। जरा बघा, ऐका। मुसलमान का मतलब कांग्रेस, कांग्रेस का मतलब मुसलमान। आज कांग्रेस की ताकत तेलंगाना सरकार की ताकत हमारे मुसलमान भाई बहनों। मित्रांनो, ऐकलत का? हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे हे वक्तव्य, यांचे काय उद्गार निघालेत? काँग्रेस ये मुसलमान की पार्टी है। काँग्रेस यानी मुसलमान और मुसलमान यानी काँग्रेस। मित्रांनो, हीच गोष्ट मी इतके दिवस, इतके महिने, इतके वर्ष तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। ही जी अवस्था आहे ना काँग्रेसची, ती आजची कालची नाही आहे। तुम्हाला वाटेल भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी काँग्रेस पार्टी निर्मित झाली आणि त्यावेळीची काँग्रेस पार्टी वेगळी आहे, आता काँग्रेस पार्टी वेगळी आहे। मित्रांनो, काँग्रेस पार्टी ही त्यावेळीसुद्धा तशीच होती आणि आतासुद्धा तशीच आहे। फक्त यांचे एक एक मुखवटे उतरले जात आहेत। आता ते वास्तवात समोर येते, यांचे बुरखे उतरले जात आहेत, यांचे आता वस्त्रहरण होते आणि हे स्वतःच करतायत। पोटातली गोष्ट त्यांची आता ओठावर येते, एवढाच फरक आहे। पूर्वीची जी काँग्रेस आहे त्या काँग्रेसची स्थापनासुद्धा इंग्रजांनी केलेली आहे आणि त्या काँग्रेसचे सर्वेसर्वा कोण होते त्यावेळेला सुरुवातीला? तर मोहनदास करमचंद गांधी। या मोहनदास करमचंद गांधी यांचा जर तुम्ही इतिहास बघाल, उलगडून बघाल, तर तुम्हाला हेच लक्षात येईल ते हिंदूंच्या बाबत कसे वागले आहेत, हिंदूंच्या बाबत त्यांच्या मनात काय संवेदना होत्या, काय आस्था होत्या, हे तुम्हाला लक्षात येईल। त्यांचा इतिहास जाऊन बघा तुम्ही। आपल्याला जो इतिहास दाखवला जातोय सत्यमेव जयते, हा इतिहास हा फक्त बोलण्यापुरता आहे। अहिंसा, परमोधर्म हा फक्त तेवढ्यापुरताच आहे, अर्धवट आहे। दुसरं काय? रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, अर्धवट आहे। हे जाऊन पूर्ण बघा तुम्ही। हे जे त्यांनी सांगितलं आहे ना, मार्गदर्शन केलं आहे ना, ते पूर्ण जाऊन ऐका, म्हणजे त्याचं वास्तव तुम्हाला कळेल। त्यांनी आपल्याला अर्धवट भ्रमित करून ठेवलं होतं, संभ्रमित करून ठेवलं होतं, दिशाभूल केली होती। हे रेवंत रेड्डी जे बोलत आहेत ना, हे उद्गार कोणाचे आहेत? त्या मोहनदास करमचंद गांधी यांचेच आहेत। हे कालचे, आजचे, परवाचे नाही आहेत, ते त्यावेळीपासूनचे आहेत। आणि हेच उद्देश आणि हीच उद्दिष्ट त्या इंग्रजांची सुद्धा होती। म्हणून त्या मोहनदास करमचंद गांधी यांना असं पोर्ट्रेट केलं होतं, असं ते चित्र रंगवलं होतं की भारतीयांच्या डोळ्यात धूळ फेकली जाईल, त्यांना संभ्रमित केलं जाईल, त्यांची दिशाभूल केली जाईल। याच मोहनदास करमचंद गांधींनी भगतसिंग यांना फाशी देणार होते, तर याच्यावरती त्यांनी हस्ताक्षर केले नाही, त्याला विरोध केला नाही। आणि त्यांना माहिती आहे जर भगतसिंग जगलेत, जिवंत राहिलेत, तर आपलं अस्तित्व मिटेल,
आपल्याला जी ख्याती मिळते, आपली जी महती वाढते ती संपुष्टात येईल. त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती हस्ताक्षर केलं नाही, त्यांनी त्याला विरोध केला नाही. असे अनेक उदाहरणं आहेत मित्रांनो मोहनदास करमचंद गांधी यांच्याबद्दल. मी तुम्हाला थोडंसं मागे घेऊन गेलो होतो, परत थोडंसं पुढे येऊया आपण. ते मनमोहन सिंग, तुम्ही म्हणता काय महान व्यक्ती होती, एक पंतप्रधान असा आपल्या देशाला लाभला होता ज्यांनी तोंडावरती चिडीचूप तोंड बंद करून बसला होता, अगळपगळ काय बोलत नव्हता. नरेंद्र मोदीजी जसे अगळपगळ बोलतात, हे आपले मनमोहन सिंग कसे शांत, असे पवित्र, पण त्यांच्या काळामध्ये, या पवित्र माणसाच्या काळामध्ये किती घोटाळे झाले, किती भ्रष्टाचार झाला, का तोंड मारून गप्प झाला. मित्रांनो, जो व्यक्ती डोळ्यासमोर घडत असताना, एखादा गुन्हा घडत असताना डोळे मिटून घेतो, कान बंद करतो, तो व्यक्ती गुन्हा करणाऱ्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे त्या सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्यापेक्षा मोठी गुन्हेगार व्यक्ती म्हणजे कोण, तर हे मनमोहन सिंग. आणि ह्या मनमोहन सिंग यांनी संसदेमध्ये काय बोलले होते, तर जे काय भारताच्या संसाधनं आहेत, भारताची जी संसाधनं आहेत, त्या संसाधनांवरती कोणाचा पहिला हक्क आहे, मुसलमानांचा. आणि ही गोष्ट कुठे केली, संसदेत उभे राहून. जी संसाधनं आहेत त्या संसाधनाचा पहिला अधिकार हा मुसलमानांचा आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, धर्मनिरपेक्ष, सेक्युलर, सर्व धर्म समभाव, सर्वांना सारखाच न्याय आहे का? हिंदू फक्त सेक्युलर झाला, हिंदू फक्त धर्मनिरपेक्ष झाला. खरं बघायला गेलं तर धर्म एकच आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला आहे, तो म्हणजे सनातन धर्म. बाकीचे सगळे तथाकथित धर्म आहे. तरीसुद्धा ह्या व्यक्तीने त्या संसदेत उभे राहून, ती सुद्धा व्यक्ती कोण आहे, हिंदू आहे. लक्षात घ्या, ते हिंदू आहे. भले ते आता शीख असतील, पण ते शीख होण्यापूर्वी ते हिंदूच होते. मग ती हिंदू व्यक्ती, तो शीख व्यक्ती काय बोलतोय, ह्या भारतामध्ये जी संसाधनं आहेत त्याच्यावरती पहिला हक्क मुसलमानांचा आहे. आणि हेच राहुल गांधी यांचे सर्वेसर्वा काँग्रेसचे हे गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये, म्हणजे 2 वर्षापूर्वी पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी ते पश्चिम बंगालमध्ये गेले होते आणि प्रचार दौरे करत होते. त्या प्रचार दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी बंद दरवाजाच्या आत, म्हणजे तसं ते बंद राहिलंच नाही विषय, तो जाहीरच झाला, पण तो बंद दरवाजाच्या आत ते काय म्हणाले होते, मुसलमान हे आमचे आहेत आणि काँग्रेस ही मुसलमानांची पार्टी आहे. मित्रांनो, अनेक वेळा हे सिद्ध झालेलं आहे, अनेक वेळा हे सिद्ध झालेलं आहे. त्या मोहनदास करमचंद गांधीपासून ह्या रेवंत रेड्डीपर्यंत. पण आपले डोळे उघडत नाही आहे, आपल्याला शत्रुबोध होत नाही आहे. मित्रांनो, हे उद्धव ठाकरे आता यापूर्वी काँग्रेसच्या विरोधात बोलत होते. त्यांचे पितामह कोण, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तर काँग्रेसला पाणी पिऊन पिऊन दूषणं दिलेली आहेत, यथेच्छ समाचार घेतलेला आहे. काँग्रेस जर या माझ्या पार्टीची जर काँग्रेस झाली तर हे दुकान बंद करीन, इथपर्यंत त्यांचे विचार होते. आणि त्यांचे जे पुत्र उद्धव ठाकरे काँग्रेसच्या दावणीला जाऊन बांधून घेतले ते, आणि त्यांच्या विचारधारेला साजेसं असं ते वागत आहेत. म्हणजे काय, मुस्लिमांचं तुष्टीकरण. कालच्या व्हिडिओमध्ये मी तो एक क्लिप टाकलेला आहे. ती एक मुस्लिम महिला येऊन काय म्हणते मंचावर येऊन, तर रामाची सिरियल दाखवू नका, रामाचे चित्रपट दाखवू नका, तर संविधान दाखवा, संविधानाची माहिती द्या. अरे, ह्या बाईला एवढं समजायला पाहिजे की तुम्ही संविधानाप्रमाणे वागताय का, संविधानाचे कायदे नियम पाळताय का, नाही पाळत आहे. मुसलमान पाळतोय का, नाही पाळत. वक्फ बोर्ड किंवा आणखीन काय जे आहे ते संविधानाच्या विपरीत आहे. मग हे कायदे पाळतायत का, ह्यांना शरिया कानून हवं आहे. मग तो संविधानानुसार आहे का शरिया कानून, नाही आहे. गजवाहीन करायचा विचार करतायत. मग हे संविधानाला लागू आहे का, संविधानाच्या लय मान्य आहे का, नाही. फक्त येऊन आखलेचे तारे तोडायचे आणि काय सांगायचं,
रामायण दाखवू नका. आणि हे कुठे दाखवत आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या मंचावरती. आणि तुम्ही विचार करा, तुष्टीकरण करणं म्हणजे किती करणं, किती लागून चालन करणं, किती चाटुकिरी करणं ह्या मुसलमानांची. मित्रांनो, ह्याला कारण मुसलमान नाही आहे या देशातील. भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी, हे तुम्हाला म्हण माहितीच असेल. जर तुम्ही एखाद्याला संधी दिली तर त्या संधीचा गैरफायदा समोरची व्यक्ती घेणारच, मग ती कोणी असो. मग तो मुसलमान असो, तो हिंदू असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, शीख असो, कोणीही घेईल. त्याला मिळालेल्या संधीचा फायदा, अतिरिक्त फायदा, लक्षात आलं का? आणि तो अतिरिक्त फायदा उचलण्याचा हे प्रयत्न करत आहेत. मग ह्याला कारण कोण तर राजनेते. हे जे राजनेते आहेत, हे नेते आहेत, हे नेते मंडळी जे लागून चालन करत आहेत ते. मित्रांनो, शत्रुबोध होणं आवश्यक आहे. आता कोण कोण धर्माच्या नावावरती, जातीच्या नावावरती या देशामध्ये काय करत आहेत, विभाजन करत आहेत. राज्याच्या नावावरती, भाषेच्या नावावरती कोण विभाजन करत आहेत ते ओळखा तुम्ही. अगदी खाद्य संस्कृतीच्या नावावर सुद्धा ते विभाजन करत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा काय परिस्थिती आहे या देशात आणि कशा प्रकारचे नेते आहेत. म्हणून मी म्हणालो काय, शत्रुबोध होणं आवश्यक आहे आणि हाच शत्रुबोध आहे. आणि आता हे फुले अगदी स्पष्टपणे आता आपले विचार मांडायला लागले. जे त्यांच्या पोटात होतं ते आता ओठावर सुद्धा यायला लागले. ह्या रेवंत रेड्डीने पोटातला आता ओठावर आणलेलं आहे. ते काय म्हणाले, काँग्रेस आणि मुसलमान वेगळे नाही आहेत, काँग्रेस आणि मुसलमान एकच आहे. काँग्रेस मुसलमान आणि मुसलमान काँग्रेस हे गणित आहे. लक्षात आला का मित्रांनो? म्हणूनच या भारताची फाळणी झाली. आणि या भारताची फाळणी होऊन एका धर्मावरती, तथाकथित धर्मावरती एक जमिनीचा तुकडा कापून घेऊन गेलेत. हेच मुसलमान. हे इस्लामिक कट्टरपंथी म्हणता येणार नाहीत. हे इस्लामिक दार्जिणे, इस्लामिक विचाराचे हे मुसलमान. याने तो एक भूखंड घेऊन आणि तरीसुद्धा इथे राहिले भारतात. आणि परत मोजोरी दाखवत आहेत त्या मंचावर येऊन. रामायण कशाला दाखवत आहेत? अरे आम्ही आमच्या भारतात रामायण दाखव, महाभारत दाखव, आणखीन काय दाखव. हा आमचा प्रश्न आहे, हा हिंदूंचा प्रश्न आहे. आणि हे हिंदूंनी आता कटाक्षाने सांगणं आवश्यक आहे. हिंदू प्रखरतेने आता बोलता झाला पाहिजे. हिंदूने ते प्रखरतेने मांडलं पाहिजे. कारण हे जे धर्म आहेत ना, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, हे राजकीय धर्म आहे. मग आपला राजकीय धर्म आपल्याला पाळणं आवश्यक आहे, तो म्हणजे हिंदू धर्म. मग तुम्हाला अगदी स्पष्टपणे ठरवायला हवं, नीट अँड क्लीन, कुठे हँकी फँकी नाही, जिथे जर तर नाही, स्पष्ट भाषेत. हे मुसलमान आपले कधीही भाऊ बहीण होऊ शकत नाही. भाईचारा फक्त नावाला आहे, आम्ही फक्त चारा आहोत. आणि तेच काश्मीरमध्ये दाखवलं, तेच बांगलादेशमध्ये दाखवत आहेत, तेच केरळामध्ये दाखवत आहेत, तेच अन्य भारतातील प्रांतामध्ये दिसते. चारा फक्त. लक्षात आलं का? गंगा जमिनी तहजीब. मित्रांनो, फक्त बोलण्यापुरतं आहे. बोलाची कडेने बोलाचा भाग. त्यामुळे काय करा, डोळे उघडा, नीट पहा, नीट ऐका. आणि काय करायचं आहे आपल्याला आता, शत्रुबोध करणं आवश्यक आहे. आणि ह्या शत्रूपासून 4 हात लांब राहा. या शत्रूचा विरोध करा. मग या शत्रूमध्ये कोण आहेत, कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, कोण आहेत ते पहिले ओळखा. मग तुम्हाला ह्या देशातील मुसलमानांना रोखण्याची आवश्यकता नाही पडणार. ह्या नेत्यांना ज्यावेळी तुम्ही रोकाल, त्यांना त्यांची जागा दाखवून द्याल, म्हणजे हे आपोआप बंद होतील. त्यांना जे खतपाणी मिळते मुसलमानांना यांच्याकडून, त्यामुळे ते फोपावलेले आहेत. त्यामुळे ते मर्यादेचे बाहेर गेलेत. त्यांची अरेरावी वाढलेली आहे. ही सगळं खतपाणी बंद होईल. त्यांना जी ताकद मिळते, जो सपोर्ट मिळतो आहे, तो ज्या क्षणी बंद होईल त्या क्षणी हे स्वतःसारखे सरळ होतील. त्यामुळे तुम्हाला शत्रुबोध करून या नेत्यांना ओळखणं आवश्यक आहे. कोण नेता ह्या भारताचा, ह्या राष्ट्राचं भलं बघतोय, ह्या भारताचं संवर्धन करतोय, रक्षण करतोय,
ह्या भारताची उत्क्रांती करण्यासाठी, उन्नती करण्यासाठी धडपडतोय, ह्या भारताचा विकास करण्यासाठी धडपडतोय, तुमच्या लक्षात येईल. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.